नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघतो आहोत ते म्हणजे अष्टादश भेद. असे का म्हटलेले 18 भेद? कारण मम्मटांनी आपल्यासमोर जी काही प्रकारांची रचना मांडलेली आहे त्या रचनांमध्ये एकंदरीत आत्तापर्यंत आपण ध्वनीचे किती प्रकार बघितले? चौथ्या उल्हासामध्ये सुरुवात झाल्यानंतर या कारिकेपर्यंत असणारी जी काही ध्वनीचे प्रकार आहेत ते एकंदरीत किती आहेत, तर याविषयी मम्मटांनी म्हटलेलं आहे, भेदाः अष्टादशस्य तत्. म्हणजे ते सर्व भेद अष्टादश आहेत, म्हणजे 18 आहेत. तर अशा प्रकारे ह्या ध्वनिकाव्याचे 18 प्रकार हे कसे निर्माण होत आहेत ह्यांचं वर्णन आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. हे 18 प्रकार या ठिकाणी मम्मटांनी आपल्यासमोर सांगताना प्रथमतः त्याचे 2 प्रकार केलेले आहेत. एक म्हणजे लक्षणामूल, ज्याला अविवक्षित वाच्यध्वनी असे म्हटले जाते, आणि दुसरे म्हणजे अभिधामूल, ज्याला विवक्षितांनी परवाच्यध्वनी असे म्हटले जाते. लक्षणामूल वाच्यध्वनीचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. त्या अभिधामूल वाच्यध्वनीचे आपण बघताना संलक्ष क्रमव्यंग्य ध्वनीचे सर्व प्रकार आपण या ठिकाणी बघितलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. मग ह्यामध्ये संलक्ष क्रमव्यंग्यमध्ये नेमके कोणते प्रकार आहे? तर त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे शब्दशक्तीमूलक, अर्थशक्तीमूलक आणि उभयशक्तीमूलक. ह्या उभयशक्तीमूलकचे आणखी किती प्रकार पडतात? वस्तुव्यंग्य, अलंकार व्यंग्य ध्वनी असे शब्दशक्तीमूलकचे 2 प्रकार पडतात. तर नंतर सांगितलेला अर्थशक्तीमूलक ध्वनी जो आहे त्याचे एकंदरीत प्रमुख 3 प्रकार स्वतः संभवी, कवी प्रौढोक्ती सिद्ध आणि कवी निबद्ध वक्तृप्रौढोक्ती सिद्ध असे पडतात. यांचे पुन्हा एकंदरीत 4 प्रकार त्या ठिकाणी निर्माण होतात. वस्तुव्यंजकाच्या द्वारे आणि अलंकार व्यंजकाच्या द्वारे प्रत्येकी त्यांचे 2-2 प्रकार, म्हणजे एकेकाचे स्वतः संभवीचे 4 प्रकार, कवी प्रौढोक्तीचे 4 प्रकार आणि कवी निबद्ध वक्तृप्रौढोक्तीचे 4 प्रकार. तर अशा प्रकारे व्यंजकापासून वस्तुध्वनी, अलंकार व्यंजकापासून अलंकार ध्वनी, कवी प्रौढोक्ती सिद्ध असलेला असा प्रकार, त्याचे सुद्धा अशाच प्रकाराने 4 प्रकार त्या ठिकाणी निर्माण होतात. कवी निबद्ध वक्तृप्रौढोक्ती सिद्धाचे सुद्धा 4 प्रकार निर्माण होतात. हे सर्व आपण उदाहरणासहित या ठिकाणी अभ्यासक्रमात बघितलेले आहे. त्यानंतरचा जो शेवटचा प्रकार होता तो म्हणजे उभयशक्तीमूलक. उभयशक्तीमूलकचा आपण कालच एक उदाहरण बघितलं. अतंद्र चंद्राभरणा समुद्दीपित मत्मथा तारका तरला श्यामा सानंदम न करोतिकम. आणि हा जो उभयशक्तीमूलक ध्वनी आहे हा किती प्रकारचा आहे? शब्दार्थो भयभूरेकः. शब्द आणि अर्थ या दोन्ही शक्तींनी उत्पन्न असलेला हा ध्वनी जो आहे तो एकच प्रकारचा आहे असे म्हटले आहे. म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित बारकाईने बघितले तर तुम्हाला दिसून येते की शब्दशक्तीमूलक ध्वनी, अर्थशक्तीमूलक ध्वनी, त्यानंतर उभयशक्तीमूलक ध्वनी हे जे आहे ते आपल्याला एकंदरीत किती प्रकारांचे दिसून येतात. तर अर्थशक्तीमूलक ध्वनीचे एकंदरीत 12 प्रकार, शब्दशक्तीमूलक ध्वनीचे 2 प्रकार म्हणजे 12 आणि 2 14, उभयशक्तीमूलक ध्वनीचा 1 प्रकार म्हणजे झाले 15. म्हणून इथे संलक्ष क्रमव्यंग्य ध्वनीचे वर्णन करताना त्यांनी म्हटले की संलक्ष क्रमव्यंग्याचे 15 प्रकारे, अलक्ष क्रमव्यंग्य ध्वनीचा 1 प्रकार म्हणजे झाले 16 आणि अविवक्षित वाच्य ध्वनीचे असलेले 2 प्रकार म्हणजे 16 + 2 म्हणजे 18 प्रकार. आणि म्हणून ध्वनीचे एकंदरीत 18 प्रकार आहेत असे या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे आपल्यासमोर मत मांडलेले आहे. तर अशा प्रकारचा असलेला हा अष्टादश भेदः ह्याचे वर्णन मम्मटांनी आपल्यासमोर इथे मांडलेले आहे. जेव्हा आपण 12 प्रकार बघितले त्यानंतर तुमच्या मनातही प्रश्न निर्माण झाला असेल की अरे आपण असंलक्ष क्रमव्यंग्य ध्वनीचे येतात खूप सारे प्रकार बघितले होते, ज्यामध्ये तुम्हाला शिकवताना मी म्हटलेलं होतं की ह्याचे किती प्रकार दिसत आहेत? 8 प्रकार आपल्याला दिसतात. परंतु ते सगळ्यांना किती मोजायचे आहे ह्याविषयी
कोणीतरी प्रश्न विचारलेला असावा आणि म्हणून मम्मट या ठिकाणी आपल्याला उत्तर देताना दिसते. नन्नू रसादीनां बहुभेदत्वेन कथम अष्टादश इति आह. आणि म्हणून रस इत्यादींविषयीचे खूप सारे भेद असताना सुद्धा ते फक्त 18 प्रकारचेच कसे काय आहे, असा प्रश्न त्या ठिकाणी शंकारूपाने विचारला गेलाय. आणि मम्मट त्याचे त्या ठिकाणी आपल्याला उत्तर देताना दिसत आहेत. ते म्हणतायत, अनंतत्वा तथा ही नवरसाः शृंगारस्य दो भेदो. शृंगार रस जो आहे ह्याचे अनंत असलेले असे प्रकार आहेत. अनंतत्वा तथा ही नवरसाः, हे नवरस जे आहेत हे अनंत आहेत. तत्र शृंगारस्य दो भेदो, त्यामध्ये शृंगाराचे 2 भेद, संयोग आणि विप्रलंभ. ह्यांचे सुद्धा पुन्हा एकमेकांकडे बघणं वगैरे ह्या सर्व दृष्टिकोनातून खूप सारे प्रकार निर्माण होऊ शकतील. मग तसेच त्यांचे अनुभव आहेत, त्यांचे व्यभिचारी भाव आहेत, ह्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांचे खूप सारे प्रकार त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतील. विप्रलंभाचे सुद्धा अभिलाष वगैरे हे सगळे 5 प्रकार त्या ठिकाणी सांगितले. मग त्यांच्यामध्ये असलेला विभाव, अनुभव, व्यभिचारी वैचित्र्यम, त्यांच्यामध्ये असलेलं विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव ह्यांच्या अनेकत्वामुळे नायकयोः उत्तम मध्यम अधम प्रकृतित्वम, आणि त्यातही नायक हा उत्तम आहे, अधम प्रकृतीचा आहे की मध्यम प्रकृतीचा आहे, त्याच्यानुसार आणखी त्याचे पोटभेद निर्माण होऊ शकतील. तसेच तत्रापि देशकालावस्थादिभेदः इति एकस्यैव रसस्य अनन्त्यम, तसेच देश काल इत्यादींमुळे सुद्धा या रसाचे अनंतत्व निर्माण होईल आणि मग त्यांची गणना आपल्याला सहजतेने करता येणं शक्य होणार नाही. आणि म्हणूनच मग ते म्हणत आहेत की हा रस कसा आहे, तर रसादी ध्वनिः भेदः एकः एव गण्यते. ह्या रसाची खूप सारे प्रकारांमध्ये गणना होऊ शकते आणि म्हणून ह्याला आम्ही फक्त एकः एव गण्यते, ह्याला एकच आम्ही म्हणतो आहोत, असे म्हणून मम्मटांनी त्या ठिकाणी त्या शंकेचं निरसनसुद्धा आपल्यासमोर केलेले आहे. की जरी 9 रस सांगितलेले असले तरीसुद्धा त्यांमध्ये भरपूर पोटभेद निर्माण होऊ शकतील आणि या पोटभेदांमुळे रसांची जी काही संख्या आहे ती अमर्यादित संख्या होईल. और इसी कारण से यहाँ पर मम्मट हमारे सामने बोलते हैं कि इन सभी रसों की बहुत सारे नायकों के प्रकारों के आधार पर, उत्तम अधम मध्यम प्रकृति के आधार पर, देश काल अवस्था के अनुसार या विभाव अनुभव व्यभिचारी भावों के द्वारा उनके बहुत सारे प्रकार निर्माण हो सकेंगे. तो फिर इन सब प्रकारों की हम गणना किस प्रकार से करेंगे. और इसीलिए इस अनंतता को निकालने के लिए, इस रसों के अनंत्य को दूर करने के लिए मम्मट ने यहाँ पर हमारे सामने एक सीधा साधा मार्ग प्रस्तुत किया है. और वो कहते हैं रसादि ध्वनि भेदः एकः एव गण्यते. और इस प्रकार के से रस ध्वनि जो है उसका एक ही प्रकार माना जाता है. तो इस प्रकार से ये जो 18 भेद है वो 18 भेद ही क्यों है और किस प्रकार से है, इसका पूरा ब्यौरा यहाँ पर चौथे उल्लास में, जो हमारे अभ्यासक्रम में संयुक्त रहने वाला अभ्यासक्रम है, उसके आधार पर हमने देख लिया है. तो इस प्रकार से 18 भेद जो है उनका वर्णन यहाँ पर ख़त्म होता है. तो इस प्रकार से आप यहाँ पर आपको प्रश्न भी पूछा जा सकता है कि 18 भेदाः कथम, अथवा रसादीनाम अनंतत्वत् भेदः एको एव गण्यते, ये स्पष्ट करो. ऐसे भी प्रश्न रचना आपको पूछी जा सकती है. तो उस आधार पे आप प्रश्नों का उत्तर तैयार करने का देखिए. धन्यवाद.